नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तुम्ही बघताय मराठी मसाला. मुंबईचा सगळ्यात मोठा पहिला ओपिनियन पोल. मतदान झाल्यानंतर मुंबई आणि महाराष्ट्रातील कोणतीच नगरपालिका, महानगरपालिका यांचा कसा असणार सगळ्यात मोठा चेहरा मोहरा, जाणून घेऊया. मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून आलेली ही सगळ्यात मोठी बातमी. उद्या सकाळी निकाल जाहीर होतीलच, परंतु आज सध्या मुंबई येथून आलेला हा सगळ्यात मोठा सर्वे. निवडणुका पार पडल्यानंतर ओपिनियन पोल आता येऊ लागलेत. या ओपिनियन पोलनुसार मुंबई महानगरपालिकेवर सत्ता कोणाची, कोण होणार महापौर आणि कोणत्या पक्षाचा, बघूया सविस्तर. महत्त्वाची बातमी. पहिला पक्ष येतोय तो शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. निवडणुकांमध्ये प्रचाराच्या ओघात संपूर्णपणे ओपिनियन पोल राहिले होते. आता पहिला ओपिनियन पोल मुंबईच्या समोर येतोय. यानुसार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत देखील मुंबईत चांगलं यश मिळताना जाणवतंय. मुंबई महानगरपालिकेमध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांना देखील उद्धव ठाकरेंची गरज लागेल का, हा मोठा प्रश्न आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मुंबईत मिळतायत 2 ते 5 जागा. यामुळे शरद पवारांचं हे मोठं यश मुंबईत म्हणावं लागेल. त्यानंतर पुढचा पक्ष नेते अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मुंबईमध्ये स्वबळावर निवडणुका लढवल्या आहेत, परंतु निवडणूक झाली. निकालाच्या नंतर अजित पवार महायुतीत जाणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. नवाब मलिकांना आम्ही सोबत घेणार नाही असे म्हणणारी भाजपा जर जागा कमी पडल्या तर अजित पवारांना सोबत घेईल का, हा देखील मोठा प्रश्न आहे. मग अजित पवारांच्या राष्ट्रवादीला स्वबळावर मुंबईत किती जागा मिळतील, हा देखील महत्त्वाचा प्रश्न सध्या मुंबईकर उपस्थित करत आहे. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईकर साथ देणार का, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मुंबई महानगरपालिकेमध्ये 4 ते 7 जागी यश मिळू शकते. हा अजित पवारांचा नवा चेहरा मुंबईला कसा वाटणार ते बघावं लागेल. त्यानंतर पुढचा पक्ष येतोय तो म्हणजे काँग्रेस. काँग्रेस मुंबई महानगरपालिका सर्व ताकदीनिशी स्वबळावर लढत आहे, परंतु महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर म्हणावा तेवढा असा प्रचार मुंबईत काँग्रेसने मोठ्या प्रमाणात केला नाही. बडे नेते मुंबईच्या बाहेरच होते. त्यामुळे काँग्रेसला मुंबईत यश मिळणार का, ही मोठी शंका होती. ज्याप्रमाणे ठाकरे बंधूंनी मुंबईमध्ये प्रचंड मोठ्या सभा घेतल्या, शाखांना भेटी दिल्या, त्याप्रकारे मुंबईत काँग्रेस आता किती जागा मिळते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. काँग्रेस मुंबईत ठाकरेंना साथ देण्याइतपत जागा निर्माण करेल का, हा सगळ्यांना वाटणारा प्रश्न आहे. तेव्हा मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेसला मिळतायत 10 ते 15 जागा. काँग्रेसला आतापर्यंत खूप मोठ्या जागा दिल्या होत्या, परंतु आता काँग्रेस पूर्णपणे विशाल दिसतेय. त्यानंतर पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राज ठाकरेंची मनसे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबईमध्ये चांगलं यश मिळणार का? राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन मुंबई महानगरपालिका निवडणुका लढवल्या. त्यामुळे मुंबईत राज ठाकरेंच्या मनसेला, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला किती जागा मिळणार यावरच ठाकरेंची सत्ता मुंबईत बसणार की नाही, की भाजपा शिंदे गटामध्ये सत्ता स्थापन करणार, याकडे आता आपलं लक्ष लागेल. राज ठाकरे यांनी मुंबईमध्ये प्रचाराचा धडाका सुरू केला. आता शेवटच्या सभेने मुंबईचं वातावरण राज ठाकरेंनी फिरवलं होतं. त्यामुळे त्यांच्या पक्षाला मुंबईत किती जागा मिळतात हा उत्सुकतेचा विषय होता. यामुळे राज ठाकरेंची मनसेमध्ये कशा प्रकारे आपला विजय संपादित करते याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबईमध्ये मिळतायत तब्बल 8 ते 20 ते 33 जागी यश. पहिल्यांदाच मनसेच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचं यश मनसेला मुंबईत मिळताना दिसतंय. त्यानंतर पुढचा पक्ष तर मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून आलेली सगळ्यात मोठी इमारत म्हणजे भाजपा. भाजपाला या संपूर्ण राज्यामध्ये सगळ्या महानगरपालिका ताब्यात हव्यात. मग मुंबई महानगरपालिका देखील ताब्यात हवी आहे. मुंबईवरती त्यांचा भगवा फडकवायचा आहे. त्यासाठी त्यांनी ज्या नवीन फिल्डिंग लावली होती ती मुंबईसाठी त्यांनी गेल्या 5 वर्षांपासून काम करायला सुरुवात केली होती. त्या दृष्टीने आता भाजपला मुंबईत सत्तेच्या जवळ जाण्याइतपत जागा मिळतील का, हे आता बघावं लागेल. परंतु त्यांना ठाकरेंनी मुंबईत जोरदार टक्कर दिली असून मराठी बहुल भागात ज्या जागा कोणता पक्ष जिंकेल यावरती मुंबईचं समीकरण दिसेल. त्याच कारणास्तव मुंबईत उत्तर भारतीयांनी, गुजराती, मारवाडी यांनी कोणासोबत केलाय हे देखील सत्तेचं समीकरण ठरवेल. मुस्लिम मतदार सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर ठाकरेंच्या बाजूने की काँग्रेसच्या बाजूने, हे देखील सत्ता समीकरण ठरवेल. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत काँग्रेस भाजपला किती जागा मिळणार हा महत्त्वाचा मुद्दा होता. भाजपला मुंबईत मिळतायत तब्बल 71 ते 76 जागी भाजपला मुंबईत यश मिळताना दिसतंय. हे खूप मोठं यश भाजपासाठी म्हणावं लागेल. भारतीय जनता पार्टी खूप मोठी मुसंडी मारतीये. त्यानंतर पुढचा भाग येतोय एकनाथ शिंदे यांची शिवसेना.
ज्या शिंदे सेनेमध्ये मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे तब्बल 50च्या आसपास नगरसेवक निवडून गेले. या नगरसेवकांचा आता विजय होणार का? जर विजय झाला तर ठाकरेंच्या हातून सत्ता जाणार हे देखील तेवढेच निश्चित आहे. परंतु मुंबई महानगरपालिकेत ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे शिंदे सरकारला तेवढेच तगडे आव्हान भेटले आहे. भाजपची देखील झोप उडाली होती. त्यामुळे कोणी जरी शिवसेनेतून गेलं तरी देखील मुंबईच्या राजकीय पटलावरती ठाकरेंना हरवणं कोणालाही स्वप्न होतं. याच कारणास्तव मुंबई महानगरपालिकेत एकनाथ शिंदे यांना किती जागा मिळणार हा महत्त्वाचा विषय होता. शिंदे मुंबईत मिळतायत 15 ते 20 जागा. शिवसेनेला देखील चांगलं यश मिळताना दिसते. त्यानंतर आता मित्रांनो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना मुंबईमध्ये किती जागांपर्यंत मजल मारते यावरूनच मुंबईचं समीकरण आता सगळ्यांसमोर येईल. म्हणून मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी उद्धव ठाकरे कशा प्रकारे आपले कसब दाखवतात, मुंबईच्या महानगरपालिका क्षेत्रातील सगळ्याच वॉर्डांमध्ये ठाकरेंची ताकद ठाकरेंनी कशी फिरवली यावरच सध्या सत्तेचं समीकरण राहील. भाजपा शिंदे गट नंबर 55 जागांपर्यंत सध्या तरी मजल मारू शकतात. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे 100चा आकडा पार करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. जर का 105च्या आसपास जर उद्धव ठाकरे मनसे गेली तर मुंबईचं सत्ता समीकरण ठाकरे बंधूंनी आपल्या हातात घेतले हे जवळपास निश्चित होईल. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबईमध्ये किती जागा मिळणार हा सगळ्यात महत्त्वाचा आणि मैलाचा दगड ठरेल. यानुसार मुंबईचे राजकारण ठाकरेंच्या भोवती अगदी व्यवस्थित होऊ शकते असा अंदाज मुंबईत लावला जात आहे. त्यानुसारच शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीचे देखील धाबे दणाणले. ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला चांगलं यश मिळेल तेव्हा मुंबई महानगरपालिका ठाकरेंच्या हातातून जाणार का की ठाकरे सत्ता भगवा फडकवणार हे आता पुढच्या एका मिनिटात कळेल. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबईमध्ये प्रचंड मोठं यश मिळतंय. 15 ते 20 जागांवरती उद्धव ठाकरेंची शिवसेना मुंबईमध्ये आपला भगवा झेंडा फडकवू शकते. यामुळे मुंबईच्या राजकीय पटलावरती पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना मनसे युती 115 ते 20 जागांच्या जवळ जाऊ शकते आणि सत्ता आपल्या हातात घेऊ शकते. अशा प्रकारचा हा निवडणुकीनंतरचा महत्त्वाचा सर्वे मुंबईच्या ग्राउंड लेवलवरून आपल्यापर्यंत पोहोचेल. मित्रांनो, याबद्दल आपल्याला काय वाटतं? आपण देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. मुंबईच्या राजकीय पटलावरती ठाकरेच किंग.